पंढरपूरच्या विठ्ठलाच्या श्री पांडुरंगाच्या भक्तीने महाराष्ट्राच्या लाखो हृदयांना स्पर्श केला आहे. पण हे विठ्ठल इतके जवळचे कसे झाले आणि कोणत्या थोर संतांनी त्यांच्या अभंग, कीर्तन आणि जीवनाने विठ्ठलाला सर्वसामान्यांच्या घराघरात आणले? चला तर मग जाणून घेऊया. यामध्ये सर्वात प्रमुख संत होते संत श्री ज्ञानेश्वर महाराज, वारकरी संप्रदायाचे संस्थापक. ज्ञानेश्वरी रचून भगवद्गीतेची मराठीत सोपी टीका केली. विठ्ठल भक्तीला ज्ञान आणि प्रेमाचा आधार दिला. संत नामदेव महाराज, विठ्ठलाचे निकटचे भक्त, अभंग रचून कीर्तन पद्धती सुरू केली. विठ्ठल स्वतः दर्शन देऊन येत असल्याच्या कथा प्रसिद्ध. संत एकनाथ महाराज, एकनाथी भागवत आणि भारूड रचले. विठ्ठल भक्तीतून समाजात समता आणि अस्पृश्यता विरोध आणला. संत तुकाराम महाराज, तुका म्हणे अभंगाने हृदय जिंकले. विठ्ठलाने स्वतः वैकुंठवाशी नेले अशी कथा. सामान्य माणसासाठी भक्तीचे द्वार उघडले. संत चोठामेळा, दलित भक्तीचे प्रतीक. मंदिरात प्रवेश नाकारला तरी दाराबाहेर उभे राहून विठ्ठलाची भक्ती गायली. जातीभेद नाकारला. संत जनाबाई, नामदेवांची दासी, विठ्ठलाची सखी. अभंगात सांगितले, विठ्ठल घरी येऊन भांडी घासतो, काम करतो. घरगुती भक्तीचे उत्तम उदाहरण. आणि आणखी इतर थोर संत जसे मुक्ताबाई, गोरा कुंभार, सावता माळी या सर्वांनी विठ्ठल भक्तीला अमर केले. हे संत सांगतात, विठ्ठल सर्वांचा आहे, भक्तीसमोर ऊच नीच नाही. तर तुम्ही यापैकी कोणाला फॉलो करता? कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हरी विठ्ठल, जय हरी पांडुरंग.